टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। यावर्षी टमाटरचे उत्पादक पावसामुळे समजा बेंगलोर झाला, चिंतामणी झाली, कोलार झाला, या साईडला पावसामुळे भरपूर नुकसान झाला। जे कमीत कमी 30% 35% टमाटर आले तिकडं। त्याच्यामुळे त्याच्या नुकसानमुळे आपल्या महाराष्ट्रात पण नारायणगाव झाला, इथं थोडं नुकसान झालं। नारायणगाव सिन्नर तालुक्यात आरली होतं टमाटर, ते तिकडे पण नुकसान झालं पावसामुळे। त्याच्यामुळे खूप मागणी वाढली, प्रत्येक राज्यात मागणी वाढली, बाहेर देशाची बांगलादेशची पण मागणी वाढली याच्या टमाटरसाठी एवढी मागणी वाढली का आता इथं 1000 रुपये रेट झाला। पिंपळगावात पण आता 1000 रुपये रेट झाला। बेंगलोरला 1100 रुपये रेट होता भरून। त्याच्यामुळे ना पावसामुळे इथं पण शेतकऱ्यांनी लावला, शेतकऱ्याचं पण खतरनाक नुकसान झाला। प्रचंड मतांनी नुकसान होईल शेतकऱ्याचा, पण आता लागवड लावलेली, आता नागपंचमीचं पण लागवड लावतील। बोला ना। टोमॅटोचे भाव जरी आजरी असं वाटत असेल 1200 रुपये राहिले, पण टोमॅटो आम्हाला परवडेबलच राहिले नाही। 6 मे रोजी पाऊस चालू झालेला आहे, दोन महिन्यापासून सारखा पाऊस चालू आहे। त्या पावसामुळे शेतीचा उत्पन्न खर्च जास्त झाला आणि कमी प्रमाणात उत्पन्न नाही राहिलं। ते 70 ते 80% नुकसान आहे आमचं। हे तरी वाटत असेल लोकांना भाव खूपच वाढले, 1000 रुपये 1100 रुपये, पण ते काही परवडेबल नाही। ज्या ठिकाणी आमचे 100-125 कॅरेट निघायचे, त्या पॉईंटला आमचे फक्त 10 ते 20 कॅरेट निघत आहे। आणि आता परत लागवड चालू करायची आम्हाला, परंतु काय पाऊस निसर्गाच्या अशा अवकाळीमुळं जजमेंट ते काय खायला तयार नाही। तेव्हा असं वाटून नका देऊ बा खूप शेतकऱ्याला पैसे होत आहेत, पण शेतकऱ्याला काहीच होत नाही। त्याच्यामध्ये खर्च खूप आहे आणि शेतकरी एकदम मेटाकुटीला आला आहे। आता आम्ही बी कर्ज पाणी काढूनच सगळं पिकं पाणी उभे केलेले, पण त्याचा काही उपयोग नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।